स्मॉल आणि मीडियम स्केल इंडस्ट्रीज आहेत यांच्यासाठी त्यांनी बरेच इन्सेंटिव्हज दिलेले आहेत, त्यांच्यासाठीची कर्ज उपलब्ध करून दिलेली आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स परचेस करण्यासाठी त्यांनी योजना आणलेली आहे. त्याच्या थ्रू काही रोजगार निर्मिती करण्याची त्यांचा विचार दिसतोय. तर अशा प्रकारे ओव्हरऑल बजेट हे ॲव्हरेज असं म्हणता येईल. फार त्यामध्ये मला वाटत नाही की मेजर काही अनाउन्समेंट झाल्यात. दुसरी एक गोष्ट अजून एक सांगावीशी वाटते ती म्हणजे इंटरिम बजेटमध्ये जे काही अनाऊन्स केलं गेलं होतं, इंटरिम बजेटमध्ये जे अनाऊन्स झालं ते या बजेटमध्ये दिसत नाहीये. त्याच्यामध्ये जो फरक आलाय तो फरक सुद्धा आपल्याला बघायला पाहिजेत की इंटरिम बजेट नंतर आता किती बदल झालेत आणि त्या योजना का पुढे सरकल्या नाहीयेत. अजून आता बजेटच्या आकडेवारीबद्दल जर बोलायचं झालं तर एक चांगली गोष्ट ही आहे की फिस्कल डेफिसिट जे आहे हे कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी 4.5% जीडीपीच्या एवढं त्यांचं लक्ष आहे. आज त्यांनी एस्टिमेट केलेली जी काही फिस्कल डेफिसिटची आकडेवारी आहे ती आहे 4.9%, जी साधारण मागच्या इंटरिम बजेटच्या वेळेला 5.1% होती. हे जे बजेट आहे टोटल बजेट जवळजवळ 48 लाख कोटीचं बजेट असणार आहे. म्हणजे 48 लाख कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 32 लाख कोटी हे वेगवेगळ्या टॅक्सेसमधून गव्हर्नमेंटला उत्पन्न मिळणार आहे. तर अशा प्रकारे हे बजेट मला वाटतं आपल्याला सांगता येईल. नवीन टॅक्स जे रिझिम देण्यात आले ते नवीन स्लॅबसाठी आहेत की जुन्या स्लॅबसाठी? हे सगळे नवीनसाठी आहे. मला वाटतं गव्हर्नमेंटला जुना जो काही हे आहे जुने जे रिझिम आहे ती त्यांना बहुतेक डिस्मॅन्टल करायची आहे. त्यामुळे हळूहळू ते डिस्मॅन्टल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतायत. नवीन जी टॅक्स रिझिम आहे त्यामध्येच हे सगळे इन्सेंटिव्ह लागू होणार आहेत. मला वाटतं स्टँडर्ड डिडक्शन हे दोन्हीसाठी लागू होईल. ते 50 पासून 75 वरती करण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीनं आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीसाठी वेगळं बजेट देण्यात आलं, मुंबईसाठी असं काही विशेष बजेट दिसते का? मला वाटतं मुंबईसाठी विशेष काहीच असं दिलेलं नाही. मुंबईसाठी तशा अर्थाने मला वाटतं त्यांचं लक्ष डायव्हर्ट झालंय आता, कारण त्यांचं जे लक्ष होतं ते सगळं आता जिथे त्यांना सपोर्ट आहे, पॉलिटिकल सपोर्ट आहे किंवा जिथल्या जनतेने त्यांना सपोर्ट केला त्या राज्यांकडे लक्ष दिल्याचं जास्त प्रकर्षाने जाणवतं. महाराष्ट्राकडे मात्र डेफिनेटली दुर्लक्ष झालं असं म्हणावं लागेल. महाराष्ट्र हे सर्वात जास्त कर देणारं राज्य आहे आणि शहरीकरण झालेलं असं राज्य आहे. तर शहरीकरणासाठी संदर्भातही नाही आणि बाकी योजनेमध्येही नाही. तर फार अशा घोषणा विशेष झालेल्या दिसत नाही. त्यामध्ये 11 लाख कोटीचं बजेट त्यांनी ठेवलेलं आहे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, अर्बन डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यामध्ये हाऊसिंग आणि या सगळ्या गोष्टी आल्यात, रोड्स वगैरे. तर महाराष्ट्र हे अर्बन सेंट्रिक स्टेट असल्यामुळे महाराष्ट्राला त्याचा निश्चित फायदा होईल, परंतु महाराष्ट्र स्पेसिफिक अशी कुठली घोषणा झालेली या बजेटमध्ये नाही आहे. एक साधारणतः अर्थसंकल्प आल्यानंतर जे शेअर मार्केटची प्रतिक्रिया आली आहे 800 घसरलेला आहे, ही प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं हे शेअर मार्केटचा जर आपण विचार केला, शेअर मार्केटमध्ये जी प्रतिक्रिया येत असते ती रॅशनल प्रतिक्रिया असते, कारण ह्या रॅशनल एक्सपेक्टेशन्स असतात आणि रॅशनल एक्सपेक्टेशनच्या आधारावरतीच शेअर मार्केटमध्ये त्यांच्या शेअर्सची खरेदी विक्री होत असते. मग शेअर मार्केटनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला त्यावरूनच हे आपला पूरा डर